नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गणेश मोहिते, बलभीम महाविद्यालय बीड येथे अध्यापनाचं कार्य करतो. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय नांदेड मराठी विभाग आणि कल्पक विद्यार्थी समूहाच्या वतीने परिचय साहित्य संकल्पनांचा या पद्धतीचा आभासी पद्धतीने एक विशेष उपक्रम गेले काही महिने सातत्यानं राबवला जातो. या उपक्रमाचा भाग मला होता आलं याविषयी सुरुवातीला आनंद व्यक्त करतो आणि या उपक्रमात बोलण्याची संधी दिली त्याबद्दल महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, त्याचबरोबर मराठा विभागाचे डॉक्टर विश्वाधार देशमुख, जे महाराष्ट्रातील नामवंत वक्ते आहेत, अभ्यासक आहेत, आमचे ज्येष्ठ स्नेही आहेत, मार्गदर्शक आहेत, मित्र आहेत, त्याचबरोबर या कल्पक विद्यार्थी समूहाचे विद्यार्थी, या सर्वांचे मी या ठिकाणी सुरुवातीला आभार मानतो. आणि मला साहित्य प्रकाराच्या संकल्पनेमध्ये परिचय करून देण्यासाठी कथा या संकल्पनेचा विस्तार करण्याची सूचना संयोजकांकडून करण्यात आलेली आहे. आणि म्हणून कथेच्या अनुषंगाने काही सांकल्पनिक अशा पद्धतीची चर्चा मी या ठिकाणी करणार आहे. पण हे करत असताना मी कुठल्याही फार तत्त्वचर्चेमध्ये, फार वरच्या तात्विक चर्चेमध्ये जाणार नाही, तर ढोबळमानाने आपलं जे आकलन आहे त्या आकलनाच्या माध्यमातून आणि तत्त्वचर्चा ज्या झालेल्या आहेत त्या तत्त्वचर्चेच्या आधाराने काही एक साधार मांडणी तुमच्यासमोर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. माझ्या अगोदर मला याची जाणीव आहे की इथं कविता, कथा, कादंबरी, कथा तर मी बोलतो आहे, कविता, कादंबरी, नाटक या साहित्य प्रकारांचा संकल्पनांचा परिचय झालेला आहे. परंतु त्याच या सगळ्या शृंखलेमध्ये मी आज कथा हा प्रकार आपल्यासमोर ठेवतो आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एखादी साहित्यकृती आपण जेव्हा वाचतो किंवा अनुभवत असताना त्या साहित्यकृतीच्या अनुभवातून आपल्याला तिच्या साहित्य प्रकाराविषयीची असणारी एक जाणीव होत असते. तिच्यामध्ये तसे काही संकेत असतात, ते संकेत व्ह्यू असतात. ते संकेत व्ह्यू आपल्याला सातत्यानं जाणीव करून देत असतात किंवा त्या वाङ्मय प्रकाराच्या रूपबंधाविषयी काही संकेत देत असतात. आणि त्या संकेत व्ह्यूमध्ये किंवा त्या जाणीवेच्या आधारे साहित्यकृतीचे वर्गीकरण प्रस्तुत किंवा उपयुक्त ठरते. कारण आपण वाचत असताना, अनुभव घेत असताना त्या कलाकृतीतून जे अनुभव आपल्याला आले किंवा जे संकेत आपल्याला त्या वाङ्मय प्रकाराविषयी मिळाले आणि ते साहित्यकृतीला स्वतःचे सत्व प्रदान करणारे असतात, ते साहित्यकृतीला स्वतःचे सत्व दाखवणारे असतात किंवा तसे ते आपल्याला अनुसूतपणे दिसत असतात किंवा तसेच त्याची जाणीव होत असते. त्या जाणीवेतून, त्या विशिष्ट गुणधर्माची आपल्या मनामध्ये झालेल्या जाणीवेतून साहित्यकृतीचे विशेषत्व प्रकटतात आणि या विशेषत्वातून ही जी चर्चा आहे ती चर्चा मग रूपबंधाच्या अंगाने जाते. आणि म्हणून जेव्हा रूपबंधाच्या अंगाने चर्चा जोर धरते तेव्हाच आपल्याला असं म्हणता येतं की साहित्याच्या संकल्पनांचं वर्गीकरण केलं जातं किंवा साहित्य प्रकारांचं वर्गीकरण केलं जातं. मग आपण ढोबळमानाने कथा, कादंबरी, नाटक, कविता असं आपण म्हणतो. आणि हे म्हणत असताना त्याच्या पाठीमागे त्या साहित्यकृतीतून आलेले संकेत व्ह्यू किंवा गुणधर्म किंवा विशेषत्व किंवा तिचं सत्व किंवा तिचा रूपबंध हा अधिक महत्त्वाचा असतो. आणि याची चर्चा या अनुषंगाने या सगळ्या समीक्षा व्यवहारामध्ये केली जाते. अर्थात काव्यात्म, नाट्यात्म, कथात्म हे साहित्याचे मुख्य 3 भेद मानले जातात. परंतु हे भेद मानत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण साहित्याला कला मानतो. साहित्य ही एक कला आहे. सर्जक अनुकृतीशीलता हे साहित्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे असं अरिस्टॉटल यांनी म्हटलेलं आहे. आणि हे म्हणत असताना ते असंही म्हणालेले आहेत की साहित्य आदी कला इतर कलांपेक्षा वेगळी का ठरते, तर या कलेचं माध्यम भाषा आहे. आणि भाषा ही अनुकृती कशाच्या माध्यमातून होते, तर निवेदनाच्या माध्यमातून. म्हणून निवेदनाच्या माध्यमातून जी अनुकृती होते त्या अनुकृतीच्यामुळे काय होतं की साहित्य ही कला इतर कलांपेक्षा भिन्न ठरते. अशा पद्धतीचं प्रतिपादन आपल्याला अरिस्टॉटल यांनी केलेलं दिसून येतं. आणि म्हणून साहित्याचं वर्गीकरण करत असताना अनुकृतीच्या ज्या पद्धती आहेत या पद्धतीच्या तत्वाचा वापर केला गेलेला आहे. आणि हा वापर अरिस्टॉटल यांच्यापासून सुरुवात झालेला आहे. त्यांच्या विवेचनानुसार निवेदनाच्या साह्याने अनुकृती करणे हे महाकाव्याचं लक्षण आहे. आणि महाकाव्य हे आपल्याला कथात्मक साहित्याच्या जवळ जाताना दिसतात.
आणि म्हणजे महाकाव्य आणि कथात्मक साहित्य वेगळे करता येत नाही, कारण त्यामध्ये बऱ्याच प्रकारे साम्य भेदाची म्हणजे साम्य आपल्याला आढळून येतात. भेदाची चर्चा आपण नंतर करू. परंतु कथात्मक साहित्यात आणि महाकाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात साम्य आहे, म्हणून त्याला आपण कथात्मक साहित्य असं सुद्धा म्हणतो. आणि अर्थात नंतरच्या काळात साहित्याचे वर्गीकरण अन्य तत्व वापरून सुद्धा झालेलं आहे. म्हणजे अन्य पद्धतीचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे. म्हणजे अरिस्टॉटलच्या यांच्यानंतरच्या अभ्यासकांनी साहित्याचं वर्गीकरण करीत असताना वेगवेगळ्या तत्वांचा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला आहे, ते सुद्धा आपल्याला नाकारून चालत नाही. आणि हे करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या की एकूण अभ्यासामध्ये कथनात्मकता आणि निवेदनात्मकता हे कथात्मक साहित्याचे प्रमुख विशेष आढळतात. मग याला कथा अपवाद नाही, कादंबरी अपवाद नाही. आणि हा विचार जो आहे म्हणजे कथात्मकता आणि निवेदनात्मकता हे कथात्मक साहित्याचे प्रमुख विशेष आहेत. आणि हे विशेष सर्व समीक्षा व्यवहारामध्ये मान्यता पावलेले आहेत, त्याला कोणीही नाकारू शकत नाही. आणि म्हणून कथेचा सुद्धा हा महत्त्वाचा विशेष आपल्याला म्हणून चर्चेत घेता येतो. कथात्मक साहित्यामध्ये आणखीन एक विशेषाची चर्चा आपल्याला करता येईल की या कथात्मक साहित्यामध्ये घटना असतात किंवा घटना मालिकेचे कथन किंवा निवेदन केले जाते. म्हणजे घटना त्याच्यातील एकक होय. घटना हे एक युनिट पकडलं जातं आणि घटना जर नसेल तर कथानक आकाराला येत नाही किंवा कथात्मक साहित्य आकाराला येत नाही. म्हणून घटनांची शृंखला, घटनांचं सूत्रबद्धता किंवा घटनाची सुसंघटना किंवा घटनांची संघटना या अर्थाने आपल्याला कथात्मक साहित्याचा विचार करावा लागतो किंवा ते त्याच्यात हे गृहीत धरावं लागतं किंवा ते त्याच्यात असतंच. म्हणजे ही घटना एखाद्या क्रियापदाद्वारे, एखाद्या क्रियादर्शक शब्दाद्वारे किंवा संज्ञाद्वारे सांगणे हे निवेदनाद्वारे शक्य असतं आणि ते कथात्मक साहित्यामध्ये घडलेलं असतं. अशा घटना या कथात्मक साहित्याच्या केंद्र असतात. आणि या घटनांचा विशेष असा की त्या घटना या कल्पित विश्वातील असतात. त्यांना कल्पित अशा स्थळ काळाचा परिस्थितीचा संदर्भ असतो. म्हणून या कथात्मक साहित्याला इंग्रजीमध्ये फिक्शन असा शब्दप्रयोग केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून हे जे कल्पित वास्तव आहे, आता या चर्चेच्या पुढे जात असताना घटना त्यानंतर कथानक हे सगळे चर्चा होत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की कथनात्मकता, निवेदनात्मकता हे जसं महत्त्वाचं आहे, घटना या कथात्मक साहित्यामध्ये जशा महत्त्वाच्या आहेत, तसंच या साहित्यामध्ये जे येणारं वास्तव आहे ते सुद्धा कल्पित अशा पद्धतीचं आहे. आणि म्हणून कल्पित वास्तवामध्येच या कथानकाच्या मध्ये येणारी पात्र जी असतात ती पात्र वावरत असतात किंवा त्या पात्राच्या मनामध्ये चालणारे असंख्य घटना घटित हेच कथात्मक साहित्यामध्ये व्यक्त झालेले असतात. त्या पात्राचा जो मनोव्यापार आहे, त्या पात्रांची जी संस्कृती आहे, त्या पात्र ज्या समाजामध्ये राहतात, पात्र ज्या निसर्गामध्ये राहतात, पात्र ज्या काही आदिम तत्व ज्याला ईश्वर वगैरे आपण काय काय म्हणू, या आदिम तत्वाशी पात्र ज्या पद्धतीनं भेटतात किंवा त्या पात्रांच्या मनोव्यापारामध्ये जे असतं त्या सगळ्याच्या परस्पर संबंधातून काही एक समन्वय घडत जातो आणि त्यातून घटना जन्माला येतात. आणि या विविध प्रकारच्या घटनांची गुंफण आशयाच्या माध्यमातून किंवा आशयसूत्राच्या माध्यमातून निवेदनाच्या स्वरूपात कथात्मक साहित्यामध्ये आविष्कृत होत असतात. आणि म्हणून कल्पित वास्तवातील पात्राच्या किंवा व्यक्तीच्या मनोविश्वातील असंख्य घटनांचा समाज, संस्कृती, निसर्ग, ईश्वर आदी तत्वांशी परस्पर संबंध घडत असतो आणि त्यातून घटना जन्म घेतात आणि त्या विविध प्रकारच्या घटनांची गुंफण आशयसूत्रांच्या माध्यमातून निवेदनाच्या स्वरूपात कथात्मक साहित्यामध्ये आविष्कृत होत असतात असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर आणखी एक विशेष त्याचा आपल्याला चर्चेत घ्यावा लागेल कथात्मक साहित्याचा, तो असा आहे की कथात्मक साहित्यातून कथन निवेदन केला जाणारा काळ कोणता असतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या घडलेल्या घटना असतात त्या भूतकाळातील असतात आणि साहित्यकृतीत आलेल्या घटना या भूतकाळाबद्दल बोलत असतात. साहित्यकृतीतून लेखक हा घडून गेलेल्या काळाबद्दल बोलत असतो. म्हणजेच याला सुजान लँगरने व्हर्च्युअल पास्ट, प्रातिभासिक भूतकाळ असा शब्दप्रयोग केलेला आहे. आणि म्हणून व्हर्च्युअल पास्ट हा ज्या साहित्यकृतीतून येतो त्या साहित्यकृतीला कथात्मक साहित्य म्हणतात. आणि यातला काळ हा तो पाठीमागचा असतो. नाटकाचा जर विचार केला तर आपण नाटकामध्ये भविष्यगर्भ
वर्तमान काळ आपल्याला पाहायला मिळतो किंवा कवितेमध्ये आपण पाहतो तर कालातीत वर्तमान काळ कवितेमध्ये असतो. परंतु कथात्मक साहित्यामध्ये साधारणपणे पास्ट म्हणजे भूतकाळ हा असतो आणि हा भूतकाळ कथात्मक साहित्याचा एक विशेष आहे. कथात्मक साहित्यामध्ये घटनांची संघटना, मी जसं सुरुवातीला उल्लेख केला तशी घटनांची एक संघटना असते आणि या संघटनेच्या माध्यमातून एक कथानक आकाराला घेते आणि कथानकाची असणारी जी तत्वचर्चा आहे ती सुद्धा तात्विक पातळीवरती अनेक अभ्यासकांनी केलेली आहे. ही तात्विक चर्चा मला वाटतं की E.M. फॉस्टरने पहिल्यांदा सुरू केली आणि त्यांनी त्याची कथानकाची तत्वचर्चा करत असताना स्टोरी आणि प्लॉट म्हणजे स्टोरी म्हणजे कथा आणि प्लॉट म्हणजे कथानक अशा पद्धतीनं त्याची ती विभागणी करून त्याची तत्वचर्चा केलेली आपल्याला दिसून येते. आपल्याला तात्विक चर्चेमध्ये फार जायचंच नाही आहे, परंतु स्वरूपभदाची जी मांडणी केलेली आहे ती कोणी केली त्याचा सुद्धा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल आणि म्हणून त्याचा उल्लेख मी या ठिकाणी केलेला आहे. त्यासाठी त्यांनी संघटन सूत्राला मात्र महत्त्व दिलेलं आहे. संघटन सूत्राशिवाय स्टोरी आणि प्लॉट कथानक ही आकाराला येऊ शकत नाही असं त्याचं महत्त्व आहे, म्हणणं आहे. जर घटनेची संघटना करण्यासाठी कालानुक्रम हेच एक तत्व वापरले असेल तर या रचनेत गोष्ट म्हणावी किंवा मी थोडं रिपीट करतो ते असं आहे त्यांचं विधान, जसंच तसं तुम्हाला सांगतो की जर घटनेच्या संघटना करण्यासाठी कालानुक्रम हेच तत्व वापरले असेल तर या रचनेस गोष्ट म्हणावे आणि घटनेच्या गुंफणीत कालानुक्रमाबरोबरच कार्यकारण भाव क्रियाशील असेल तर त्यास कथानक म्हणता येईल असे प्रतिपादन आपल्याला E.M. फॉस्टर यांनी केलेला लक्षात येतं. म्हणजे गोष्ट कशाला म्हणायचं की ज्यामध्ये कालानुक्रमानुसार एक तत्व वापरलं गेलं आणि एक संघटना तयार केली त्याला आपण सरळपणे गोष्ट म्हणतो आणि ज्यामध्ये कालानुक्रमही आहे आणि कार्यकारण भावही आहे. कार्यकारण भाव असून चालत नाही तर तो क्रियाशील कार्यकारण भाव असला पाहिजे आणि क्रियाशील कार्यकारण भाव जिथं आहे तिथं कथानक म्हणता येईल अशा पद्धतीची चर्चा E.M. फॉस्टर यांनी केलेली आहे. त्याचबरोबर कथात्मक साहित्यामध्ये 2 कलात्मक क्रिया अंतर्भूत असतात. एक म्हणजे नैसर्गिक कालक्रमानुसार घटना घडणे आणि घडून गेलेल्या घटनाचे निवेदन करणे किंवा कथन करणे या 2 क्रिया त्यामध्ये महत्त्वाच्या असतात. ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे पॉल रिकरनं मांडलेली भूमिका आहे त्याच्यामध्ये की नैसर्गिक आणि सौंदर्यात्मक अशा 2 भिन्न प्रकृतीच्या कालक्रम व्यवस्थांचे स्वाभाविक समावेशन हे कथात्मक साहित्याचे एक प्रमुख लक्षण आहे अशी पॉल रिकरची भूमिका आहे. आणि म्हणून नैसर्गिक आणि सौंदर्यात्मक कलात्मक पद्धतीनं म्हणजे काही लेखक हे नैसर्गिक पद्धतीने घटनाची मांडणी करतात आणि काही लेखक आपल्या कथानकाच्या गरजेप्रमाणे घटनांची अदलाबदल करून नवी घटना वस्तू निर्माण करतात आणि त्यातून कथानक आकार घेतं. आणि म्हणून नैसर्गिक आणि सौंदर्यात्मक अशा 2 भिन्न प्रकृतीच्या कालक्रम व्यवस्था आपल्याला कथात्मक साहित्यामध्ये दिसून येतात. म्हणून कथा आणि कादंबरीमध्ये हा विशेष आपल्याला जाणवतो. कथात्मक साहित्य कृतीमध्ये घटनांच्या गुंफणीतून कथानकाची रचना होते. म्हणजे कथानक कसं होतं तर विविध घटनांची एक आकृती तयार केली जाते, विविध घटनांची एक मालिका तयार केली जाते, विविध घटनांची एक संघटना तयार केली जाते आणि तिच्या सूत्रबद्धपणातून तिच्यामध्ये आलेला जो कार्यकारण भाव आहे, तिच्यामध्ये जो कालानुक्रम आहे, या सगळ्या गुंफणीतून आणि ह्या घटनेचं कालानुक्रम आणि यांचं जे साहचर्य तत्व आहे त्यातून जे आकारलं येतं ते कथानक असतं. आणि म्हणून कथानक हे अतिशय कथात्मक साहित्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि घटना व पात्रे एक लक्षात घ्या, नुसतं घटना येऊन चालत नाही तर घटनेला कोण घडवतं तर त्या कथावस्तूमध्ये ती पात्र असतात. ती पात्र घटनेला जन्म देत असतात किंवा त्या घटनेच्या अनुषंगाने पात्र त्यांचा मनोव्यापार, त्यांचा मनोविश्व किंवा त्यांचा आचार विचार, त्यांचा स्वभाव, त्यांचा प्रकृती धर्म हे सगळं आपल्याला त्यामध्ये अंतर्भूत दिसून येतं. आणि म्हणून घटना व पात्रे परस्पराश्रयी असतात किंवा परस्परावलंबी असतात असं आपल्याला म्हणता येईल. किंवा घटना व पात्रे हेच परस्परांना घडवीत कथानकाची उभारणी करीत असतात. हे कथात्मक साहित्याचं महत्त्वाचं विशेष आहे. म्हणजे कथानक हा कथात्मक साहित्यातील गतिशील अशा पद्धतीचा घटक आहे. आणि कथानक जर नसेल, गतिशील कथानक नसेल तर कथात्मक साहित्यामध्ये प्राण नसल्यासारखं आहे. आणि म्हणून कथा कादंबरी यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. पात्रे घटना घडवतात याचा अर्थ त्या घडण्यामागे पात्राच्या आशा आकांक्षा, वासना, प्रेरणा, जीवनदृष्टी इत्यादी गोष्टी क्रियाशील असतात.
कादंबरीतील घटना प्रवाहामागे सूत्रसंचालन करणारी आणि निवेदक पात्राची भूमिका जीवन जाणीव असते आणि या समग्र कथाविश्वाची निर्मिती करणारा लेखक आणि त्याची कलादृष्टी, जीवनदृष्टी व मूल्यविचार या साऱ्यामागे क्रियाशील असतो. म्हणजे पात्रांची वासना, पात्रांची प्रेरणा, पात्रांची प्रवृत्ती, पात्रांची स्वभावधर्म, पात्रांचा आचार विचार हे जसं महत्त्वाचं असतं, हे जसं घटनेच्या माध्यमातून आपल्याला साहित्यकृती वाचत असताना प्रतीत होतं, त्याचा मनोव्यापार, त्याचा मनोधर्म, त्याचं मनोविश्व हे जसं आपल्याला प्रतीत होतं, तसंच जो लेखक कलाकृती निर्माण करतो त्या लेखकाचा मनोधर्म, त्या लेखकाची मूल्यदृष्टी, त्या लेखकाचा दृष्टिकोन, जीवनविषयक त्याचा असणारा दृष्टिकोन आणि त्याचा जीवनविषयक त्याची असणारी मूल्यांविषयीची भूमिका किंवा मूल्यविचार ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा कथात्मक साहित्यातून प्रकट झालेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून कथात्मक साहित्याचा हा आणखी एक विशेष आपल्याला या ठिकाणी चर्चेत घ्यावा लागतो. पात्र हा कथात्मक साहित्यकृतीचा एक महत्त्वाचा मूल घटक आहे. म्हणजे पात्र वगळून जसं कथानक वगळून कथात्मक साहित्य होऊ शकत नाही, तसं पात्र वगळून सुद्धा कथात्मक साहित्य होऊ शकत नाही. आणि म्हणून पात्र म्हणजे काय, तर शब्दातून मूर्त केलेली एखाद्या व्यक्तीची प्रतिमा. एखादी व्यक्ती जेव्हा हुबेहूबपणे साहित्यकृतीतून आपल्यासमोर येते, तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही ती या व्यक्तीची प्रतिमा आहे आणि ती शब्दाच्या माध्यमातून लेखकाने निर्माण केली आहे. म्हणजे अलीकडेच आत्ता काल परवा मी तसनस कादंबरी आसाराम लोमटे यांची वाचत होतो. आसाराम लोमटे हे पिंडाने तसे कथाकार, परंतु कादंबरीमध्ये त्यांनी नामा नावाची एक व्यक्तिरेखा निर्माण केली आणि त्या व्यक्तिरेखेच्या अनुषंगाने आपण जेव्हा विचार करतो की त्या निवेदकच त्या व्यक्तिरेखेबद्दल अतिशय आदरानं, अतिशय आपुलकीनं, अतिशय प्रेमानं आणि निवेदकाचा कादंबरीभर त्या व्यक्तिरेखेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय आदराचा आहे, आदरयुक्त आहे. आणि म्हणून लेखकाची मूल्यदृष्टी, त्या पात्राने शेतकरी त्यामध्ये आलेल्या शेतकरी संघटनेचं जे वर्णन असेल त्यामध्ये काम करत असताना त्या पात्राचं असणारं योगदान विचारात घेतल्यानंतर निवेदकाला सुद्धा आदरयुक्त अशा पद्धतीनं त्याच्याशी ती सगळी संगती लावावी लागते किंवा तो आदरभाव त्याच्यातून प्रकट होतो. आणि म्हणून लेखकाची मूल्यदृष्टी, लेखकाचा विचार या सगळ्या गोष्टी कथात्मक साहित्यामध्ये महत्त्वाचं असतात. निवेदन आणि कथन, वातावरण, भाषा किंवा प्रसंग निर्मिती या गोष्टी तर कथात्मक साहित्यामध्ये महत्त्वाच्या आहे, त्याला वगळून कथात्मक साहित्य पूर्ण होणार नाही. पण घटकांची चर्चा करत असताना, कथेच्या घटकाची चर्चा करत असताना आपण निवेदनाची चर्चा करूयात, कथानकाची चर्चा करूयात, वातावरणाची चर्चा करूयात किंवा भाषेची सुद्धा चर्चा करूयात. पण या सगळ्यांचं एकात्मपणे कथात्मक साहित्यातून जो अनुभव आपल्याला प्रतीत येतो, म्हणजे जिथं पात्र आहेत, म्हणजे व्यक्तिरेखा आहेत, कथानक आहे, वातावरण आहे आणि भाषा आहे, या सगळ्यांचा जो एकात्म अनुभव आहे, यातून एकात्मपणे येणारा जो अनुभव आहे तो कलाकृतीचा मूळ अनुभव असतो किंवा त्या कलाकृतीचं ते रसतत्व असतं आणि ते वाचकाला कथार्थाच्या रूपाने, अनुभवाच्या रूपाने ते भेटत असतं किंवा ते आस्वादाच्या रूपाने आपल्याला ते लाभत असतं. म्हणून कथात्मक साहित्यामधून आशयसूत्र, कथानक, निवेदन, भाषा, वातावरण, प्रसंगचित्रण या गोष्टीसुद्धा आपल्याला कथात्मक साहित्यामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर हे सगळे विशेषांची मी आतापर्यंत चर्चा आपल्यासमोर केली आहे. आता मी काही ढोबळमानाने कथा म्हणजे नेमकं काय आणि कथेची चर्चा कशी झालेली आहे त्या संदर्भात काही विवेचन या ठिकाणी पुढील काही मिनिटामध्ये करतो. कथा हा तसा एक गद्य पण स्फुट अशा प्रकारचा प्रकार आहे. म्हणजे आपल्याकडे लघुकथा, साधारणतः मौखिक कथा, लोककथा, रहस्यकथा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, म्हणजे आपल्याकडे कथेची परंपरा तशी प्राचीन आहे. आधुनिक कालखंडामध्ये लघुकथेचं रूप आपल्याकडे आलं. इंग्रजी वाङ्मयाच्या किंवा अव्वल इंग्रजी कालखंडाच्या परिचयात नंतर आपल्याला ते सगळ्या गोष्टीची जाणीव झाली की याला लघुकथा म्हणायचं, ही लघुकथा असते वगैरे वगैरे. परंतु त्यापूर्वी आपल्याकडे फार पुरातन काळापासून मौखिक कथेची एक परंपरा चालत आलेली आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून, लोककथांच्या माध्यमातून आपल्याकडे कथेचा हा जो प्रवाह आहे, तो कथन परंपरेतला जो प्रवाह आहे तो सगळ्या वाङ्मयामध्ये आपल्याला दिसून येतो. तो भक्ती संप्रदायामध्ये दिसून येतो आपल्याला आणि तो वेगवेगळ्या संप्रदायाच्या वाङ्मयीन आविष्कारामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो.
आणि म्हणून कथन ही प्रक्रिया आपल्याला पूर्वीच्या काळी पद्य आणि गद्य या दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे पद्यात्मक साहित्यामध्ये सुद्धा अगदी महाकाव्यापासून आपल्याला ह्या सगळा कथाभाग जो आहे तो आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून कथा हा अलीकडे जरी आला असला तर आपल्याला तो काही नवीन नाही, परंतु त्याची तात्विक चर्चा मात्र अव्वल इंग्रजी कालखंडानंतर सुरू झाली आणि साधारणतः इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, रशिया या देशामध्ये कथेची तात्विक चर्चा झाली किंवा तिकडं आधुनिक कथा ज्याला आपण म्हणतो, स्फुट कथा ज्याला आपण म्हणतो, लघुकथा ज्याला म्हणतो, ती लिहिली गेली आणि त्याची चर्चा सुरू झाली. आता कथात्मक साहित्याचे गुणधर्म आपण सामान्य रूपाने सगळे पाहिले आणि कादंबरीचे जे गुणधर्म आहेत तेच कथेचे गुणधर्म आहेत. म्हणून कथात्मक साहित्याचे गुणधर्म एक आहेत म्हणून सुरुवातीला मी त्याची चर्चा केली. आणि कथा समजून घेत असताना आपल्याला कादंबरीचं सुद्धा काही उदाहरण द्यावे लागतात किंवा कादंबरीचाही विचार करावा लागतो. कारण कथा आणि कादंबरीची तुलना जर आपण केली नाही तर कथेचं जे काही फ्रेमवर्किंग आहे ते फ्रेमवर्क जे आहे ते आपल्याला करता येत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की कशी तुलना तर कशी करणार आपण, तर कादंबरी जीवनाचा साकल्याने आणि समग्रतेनं वेध घेते असं आपण जेव्हा विधान करतो तेव्हा कादंबरीमध्ये असणारा जो कालावकाश आहे, जो कालपट आहे, जो कादंबरीचा अवकाश आहे तो लेखकासाठी अतिशय मोठा असतो, अतिशय महत्त्वाचा असतो आणि अतिशय मोठा असतो, विस्तीर्ण असतो. आणि या विस्तीर्ण अवकाशामध्ये असंख्य घटना, असंख्य पात्र, असंख्य घटनांची मालिका अखंडपणे किंवा एक सरळपणे वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या घटना याचं एक सूत्ररूपानं कादंबरीमध्ये आविष्कृत आपल्याला झालेलं दिसतं किंवा आविष्करण झालेलं दिसतं. कथेमध्ये मात्र कथेचा मर्यादित अवकाश असणं हेच कथेचं एक महत्त्वाचा विशेष किंवा लक्षण आहे असं आपल्याला म्हणता येतं. कादंबरी ही समग्रपणे जीवनाचा वेध घेऊ शकते, तर कथा ही जीवनाच्या एका टप्प्याचा, एका अनुभवाचा वेध घेऊ शकते. इतकं ढोबळमानाने आपल्याला कथेचा आणि कादंबरीचा फरक सांगता येतो. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की कादंबरीमध्ये एक विस्तृत पट येतो, तो कथेत येत नाही. आणि समाज जीवनाच्या कालगतीचे होत जाणाऱ्या स्थित्यंतराचे असणारे जे चित्रण आहे ते कादंबरीमध्ये समग्रपणे येऊ शकते. ते कथेमध्ये मर्यादित अवकाशामुळे कथेला ते शक्य नसते. पण गंमत अशी आहे की कथेकडून ते अपेक्षित नाही. कथेनं व्यक्तिजीवनातील एखाद्या घटनेचं, एखाद्या कालानुभवाचं, एखाद्या प्रसंगाचं चित्रण करावं आणि त्यातून सुद्धा अतिशय कलात्मक दर्जाचा उच्च अनुभव आपल्याला कथा देऊ शकते. म्हणजे फार मोठी कादंबरी आहे आणि त्या कादंबरीतून जे लेखकाला म्हणायचं आहे ते अगदी 400 पृष्ठाच्या कादंबरीच्या अवकाशामध्ये जे सगळं सामावलेलं आहे ते एखाद्या 10 पृष्ठाच्या कथेमधून सुद्धा लेखकाला सांगता येतं. ही कथेची ताकद आहे. म्हणून मरण स्वस्त होत आहे सारखी कथा बाबुराव बागुलांची जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दलित कादंबरीची चर्चा जेव्हा आपण करतो की दलित कादंबरीमध्ये दलित समाजाचा असणारा सगळा दुःख आवेग आहे, जे दुःख आहे, जे परंपरेनं नाकारले पण आहे, हे सगळं ज्या कादंबऱ्यामधून आलं ते एक कथा मरण स्वस्त होत आहे एक कथा सगळं सांगून जाते. म्हणून परिणामकारकता जी आहे ती कथेमध्ये सुद्धा कादंबरी इतकीच असते, ते आपल्याला सांगितलं पाहिजे. कथा सामान्यतः व्यक्तीच्या जीवनातील एका टप्प्याचे किंवा एका अवस्थेचे किंवा विशिष्ट जीवनानुभवाचे चित्रण साधताना दिसते. एखाद्या भावस्थितीवर, एखाद्या प्रसंगावर आधारे कथा आपल्याला उभी राहिलेली दिसते. प्रत्यक्ष व्याप्ती नसली तरी कथेतील जीवन चित्रणाला व्यापक संदर्भ असू शकतात, हे आपल्याला नाकारून चालत नाही. अनुभवाचे आणि रचनेचे एक केंद्रीयत्व हे कथेचे महत्त्वाचा विशेष आहे. म्हणजे कादंबरीमध्ये अनुभवाचे अनेक केंद्र असतात आणि कथेमध्ये कादंबरीच्या तुलनेमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कथेमध्ये अनुभवाचा एक केंद्रीपणा असतो. म्हणून रचनेच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर अनेक केंद्र घेऊन कादंबरी तिच्या पोटामध्ये सामावून घेते आणि कथा मात्र एक केंद्राभोवती, अनुभवाच्या एक केंद्राभोवती ती उभी असते किंवा त्या पद्धतीची संघटना तिच्यातून आकाराला आलेली असते. आणि कादंबरीतून ज्या संघटना येतात त्या वेगवेगळ्या संघटना असतात, त्या संघटन सूत्रामध्ये बांधल्या जातात आणि या संघटन सूत्रामध्ये बांधत असताना त्याचा प्रत्येक संघटनेतून येणारा जो अनुभव असतो तो स्वायत्त स्वरूपाचा असतो, तो सुट्या स्वरूपाचा सुद्धा असू शकतो. कथेतून मात्र आपल्याला तेव्हा अनुभव जो आहे तो एकत्रपणे एका घटनेचा घेता येतो. आणि म्हणून या तुलनेत कथेमध्ये कादंबरीतल्याप्रमाणे स्वतंत्रपणे विकास पाहू शकतील अशा विभिन्न अनुभव संघटनाचा गुच्छ नसतो असं आपण म्हणू शकतो. अनुभवाची एकता ही कथेचं एक विशेष अशा पद्धतीने आपल्याला तिच्या विशेषाची म्हणून चर्चा तिथं करता येते. एक अनुभव त्यामध्ये ते
गुंफलेलं असतं. कादंबरीच्या तुलनेत तिच्यातील अनुभव, घटक, पात्र, प्रसंग आणि भाववृत्ती तसेच त्यांच्यातील परस्पर संबंध मर्यादित असतात, हे सुद्धा आपल्याला सांगता येईल. यामुळे कथेला लघुरूप प्राप्त होऊन तिच्यात सामान्यतः एकच संस्कार सिद्ध होताना दिसतो. म्हणजे काय झालं की मर्यादित अनुभव, घटक, मर्यादित पात्र, मर्यादित प्रसंग आणि मर्यादित भाववृत्ती याचा सगळा परस्पर संबंधच मर्यादित असल्यामुळे कथेच्या मूळ रूपाला हे लघुरूप प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून आपण त्याला लघुकथा असं सुद्धा म्हणतो. आणि सामान्यतः कथा ही या पातळीवरती सिद्ध होते. कादंबरी मात्र विस्तीर्ण विविध अनुभवांचा गुच्छ घेऊन आकाराला येते. म्हणून कादंबरीचा पट हा व्यापक असतो आणि म्हणून कादंबरी मोठी असते. आकारभेद आणि प्रकारभेद हा जो भाग आहे तो कादंबरी आणि कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून एकच एक संस्कार हा आपल्याला कथेमध्ये दिसतो. कथेच्या एककेंद्रीपणामुळे तिच्या संस्कारात त्या जातीची एकता येते किंवा ती कादंबरीत नसते. म्हणजे आपल्याला जो अनुभव येतो तो एकजातीय असतो आणि तो कादंबरीमध्ये विशिष्ट अनुभव असंच नाही तर कादंबरीमध्ये असंख्य प्रकारचे अनुभव आपल्याला कादंबरीतून येते. म्हणून कादंबरीत व्यामिश्रता येते, संस्कारात अनेक विविधता येते. पुष्कळदा कादंबरीकाराला साधणार नाही अशाही प्रकारचा एकाग्र व उत्कट आविष्कार किंवा उत्कट परिणाम कथा साध्य करू शकते. जरी तिच्यामध्ये म्हणजे ती एक अनुभव आपल्याला देत असेल, अनुभवाची एकता देत असेल, पण परिणामाच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला कथेला दुय्यम लेखून चालणार नाही. म्हणजे भास्कर चंदनशिवांची लाल चिखलसारखी कथा आजही आपण त्या कथेचा जो परिणाम आहे, जेव्हा शेतमालाच्या भावाची चर्चा होते, शेतकऱ्याच्या शोषणाची चर्चा होते, हमीभावाची चर्चा होते आणि हमीभावाच्या मुळाशी असणारा जो तत्वविचार आहे त्या तत्वविचाराचा परिणाम ती कथा ज्या पद्धतीनं साध्य करते, मला वाटतं की एखाद्या या सगळ्या एकूण 30-40 वर्षामध्ये एक कादंबरीसुद्धा कुठली ती शेतकऱ्याच्या संदर्भात करू शकली नाही. ते काम लाल चिखल या कथेने केलेलं आहे. असंख्य कथांचा उल्लेख आपल्याला करता येईल, पण वेळेअभावी आपण तो उल्लेख करणार नाही किंवा तसे नामोल्लेखही करणार नाही. परंतु ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आकारभेद आणि प्रकारभेद कथा कादंबरीत असला तरी घटनाप्रसंग, वातावरण, कथानक, पात्रचित्रण किंवा निवेदन, भाषा हे दोन्हीचे मूळ घटक एकच आहेत. या दोन्हीचे मूळ घटक एकच आहेत, ते वेगळे करता येत नाही. फक्त घटकांचे स्वरूप म्हणजे निवेदनाचं स्वरूप, कथानकाचं स्वरूप, पात्रांचं स्वरूप किंवा भाषेचं स्वरूप हे सगळं त्या उपयोजनावरती अवलंबून आहे. त्या कथाकाराने, त्या कादंबरीकारानं त्याचं उपयोजन कसं केलं त्याच्यावरती ते अवलंबून आहे किंवा त्याच्यावरती ते स्वतंत्र कथेचे वैशिष्ट्य ठरतात, कादंबरीचे वैशिष्ट्य आढळतात. हे लक्षात घेतले तर कादंबरीचे लघुरूप म्हणून कथेचा विचार करणे गैर ठरते. म्हणजे कादंबरी आहे आणि कथा म्हणजे कादंबरीचं एक लघुरूप आहे, छोटं रूप आहे असं म्हणणं ते गैर ठरतं किंवा ते कथेवरती अन्याय करणारं ठरतं. तुलनेने या प्रकाराला गौण दुय्यम ठरविणे देखील अप्रस्तुत ठरते असं आपण म्हटलं पाहिजे किंवा कारण संपन्न कथा अनुभव, कला अनुभव देण्याची क्षमता ज्या कलाकृतीमध्ये असते किंवा ज्या कथेमध्ये असते याची प्रतीती देणारं लेखन आपल्याकडे असंख्य कथाकारांनी केलेलं आहे. म्हणजे गंगाधर गाडगीळ, पुवा भावे, अरविंद गोखले इथपासून तर पार सदानंद देशमुख, आसाराम लोमटे, जयंत पवार, म्हणजे राजन गवसांचा रिवणावैली मुंगी सारखा कथासंग्रह जर आपण वाचला, म्हणजे एका पुरुषानं स्त्रीच्या असणाऱ्या शोषणाचे जे वेगवेगळे संदर्भ आहेत आणि स्त्रीच्या दुःखाचा असणारा जो आवेग आहे तो किती बारकाईनं पकडलेला आहे. म्हणजे तो कथासंग्रह जर वाचला आपण रिवणावैली मुंगी तर त्यातल्या ज्या वेगवेगळ्या कथा आहेत त्या वेगवेगळ्या स्त्रियांच्या दुःख मांडणाऱ्या कथा आहेत, परंतु ते वाचत असताना जाणीव होत नाही की हे कुठल्या पुरुष लेखकाने लिहिलं असेल. म्हणजे इतकी परिणामकारकता त्या कथेमध्ये असू शकते. तो परिणाम साध्य करण्याची किमया त्या लेखकामध्ये असते, त्या कथेमध्ये असते आणि म्हणून कथेला आपल्याला दुय्यम लेखून चालणार नाही. आणि म्हणून ती दीर्घच पाहिजे किंवा ती मोठीच पाहिजे, आकारानं बृहत पाहिजे वगैरे हा जो सगळा अट्टहास आहे तो कथेच्या बाबतीत आपल्याला मान्य करता येत नाही. कारण कथा वाङ्मय प्रकाराचं काही एक तत्त्व आहे, त्यामध्येच ती आपल्याला त्याची प्रचिती देत असते. दीर्घ साहित्य प्रकाराला साधता येणार नाही असा कलात्मक अनुभव कथा देऊ शकते. याचं मी आत्ताचं उदाहरण जे दिलं आहे ते रिवणावैली मुंगी हा कथासंग्रह असेल किंवा इडापिडा टळोसारखा कथासंग्रह असेल किंवा अंगारमातीसारखा कथासंग्रह असेल. अशा किती कथासंग्रहाचा उल्लेख करायचा तर अशा अनेक कथासंग्रहाचा किंवा मरण स्वस्थ होत आहे हा कथासंग्रह असेल,
अशा वेगवेगळ्या कथासंग्रहांचा उल्लेख करता येईल की कादंबरीला जमलं नाही अशा प्रकारची मांडणी या कथांमधून झाली आणि मूलभूत प्रश्नांना त्या कथांमधून वाचा फोडलेली आपल्याला दिसून येते. आपल्याकडे प्राचीन काळापासून कथेची परंपरा आढळते. ती मी सुरुवातीलाही त्याचा उल्लेख केला की ती आज नाही, म्हणजे लोककथा होत्या, दैवतकथा होत्या, नक्षत्रकथा होत्या, रहस्यकथा होत्या, व्रतकथा होत्या, त्यानंतर आख्यायिका होत्या. हे सगळे प्रकार आपल्या लोकसंस्कृतीमध्ये आपल्याला जपवणूक झालेले दिसतात किंवा ते जपवणूक झालेले मौखिक परंपरेमध्ये आपल्याला आढळतात आणि जगातल्या सगळ्या भाषेमध्ये आढळतात. म्हणजे मी जे म्हणालो की आपल्याकडे आढळतात ते आपल्याकडेच फक्त आढळत नाही, तर जगातल्या सर्व भाषामध्ये आपल्याला या मौखिक कथेची परंपरा आढळते. परंतु आधुनिक साहित्य संस्कृतीमध्ये कथेला अशी सापेक्ष अशी दीर्घ परंपरा नाही. मी जे म्हणालो की अव्वल इंग्रजी कालखंडापासून कथालेखनाची सुरुवात आपल्याकडे झाली आणि 19व्या शतकाच्या पूर्वार्धात जर्मनी, अमेरिका, फ्रान्स, रशिया येथे कथालेखनाला प्रारंभ झाला आणि तिथून म्हणजे एडगर ॲलन पो सारखा अमेरिकेतला कथालेखक असेल, अलेक्झांडर पुश्किन असतील किंवा निकोलाय गोगोल हा रशियातला लेखक असेल, बॉल्झॅक फ्रान्समधला असेल, ETSW किंवा हाफॅन हा जर्मनीतला असेल, यांच्या लेखनापासून कथेला स्वतंत्र कलातंत्र असलेला साहित्य प्रकार म्हणून आधुनिक काळामध्ये मान्यता मिळाली आपल्याला दिसते. म्हणजे कथा आपल्याकडे कधी कथा आली तर आपल्याकडे आपण म्हणतो की 1920 पासूनच कथेचा म्हणजे हरिभाऊ आपटेंची कथा त्या अगोदर आहे. म्हणजे फार तर अव्वल इंग्रजी कालखंड, भाषांतरित कालखंड संपल्यानंतर आपल्याकडे हरिभाऊ आपटेंच्या कथेपासून, म्हणजे त्यांना युगप्रवर्तक कथाकारच आपण म्हटलेलं किंवा मराठी कथेचं जनकच म्हटलेलं आहे आधुनिक कथेचं. तर त्या अर्थानं हरिभाऊपासून आपल्याकडे कथेचं उगम आहे. हरिभाऊ आपटेंची असेल, नाहा आपटेंची असेल आणि तिथून तर मग नासी फडके, वि. स. खांडेकर आणि मग कथेचा आपल्याकडे लघुकथेचा बोलबाला झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु ही जी कथा आहे तर सुरुवातीला ती अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स, रशिया या देशामध्ये का लिहिली जाऊ लागली. आणि दुसरी एक गोष्ट त्या सुमारास तिकडे घडली की तिकडे नियतकालिकांचा उदय झाला आणि नियतकालिकांचा उदय झाल्यामुळे नियतकालिकाच्या फॉर्ममध्ये कथा ही फार परफेक्ट बसली आणि म्हणून नियतकालिकाला पुढे घेऊन जाण्यासाठी कथा ही महत्त्वाची ठरली आणि कथासुद्धा त्याच्यातून मान्यता पावली आणि त्याच्यातून लघुकथेचा प्रचार आणि प्रसार झाला. याच वेळी अमेरिकन कथालेखक एडगर ॲलन पोने मला वाटतं की 1848 साली साधारणतः त्याने कथाच्या स्वरूप लक्षणांची काही एक मांडणी केली, तिच्या तत्वचर्चेला सुरुवात केली आणि त्यानंतर बँडर मॅथ्यूज हा द फिलॉसॉफी ऑफ द शॉर्ट स्टोरी हा निबंध त्याने 1901ला लिहिला आणि कथेच्या स्वतंत्र तत्वचर्चेचा पाठपुरावा करण्यासाठी हा निबंध अतिशय महत्त्वाचा ठरला. त्या रंगभूमीप्रमाणे कथेला कलासंकेत असतात. हा त्याच काळात आलेला चेकाहो हा जो आहे, चेकाहोचा अभिप्रायसुद्धा या सुमारास महत्त्वाचा ठरला. साधारणतः तो 1889च्या सुमारास त्यांनी दिलेला तो अभिप्राय होता. म्हणून त्या काळात पाश्चात्य देशामध्ये ही जी कथेच्या तात्विक चर्चेची जी सुरुवात झाली ती फार महत्त्वाची आहे आणि ती लघुकथेला एक कला प्रकार म्हणून, एक वाङ्मय प्रकार म्हणून, एक कथा ही वाङ्मयाची संकल्पना म्हणून पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाची ठरली. मराठीत या प्रकारची चर्चा जी आहे ती नासी फडकेंनी पहिल्यांदा सुरुवात केली. म्हणजे त्यांचं लघुकथा तंत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये त्यांनी लघुकथा नेमकं कशाला म्हणायचं, लघुकथा म्हणजे नेमकं काय या संदर्भातसुद्धा मांडणी केली आहे. त्यांची व्याख्या अशी आहे की बघा की कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय. काय सांगितलं त्यांनी, कमीत कमी पात्र, कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे कथा होय. इतकी सोपी, साधी, सरळ व्याख्या त्यांनी लघुकथेच्या संदर्भामध्ये केली आहे. अर्थात नंतरच्या काळामध्ये त्यांच्या भूमिकांविषयी, त्यांच्या तंत्राविषयी वगैरे चर्चा झाल्या, अनेक तात्विक चर्चा झाल्या पुढे आणि कथा पुढे विकसित होत गेली आणि कुठलाही वाङ्मय प्रकार हा त्यामध्ये लिहिणाऱ्या लेखकाच्या जीवनदृष्टीने किंवा त्याने त्या रूपबंध ज्या पद्धतीनं तो हाताळतो त्यातून तो विकसित होत जातो. नव्या शक्यता त्याच्यामध्ये निर्माण होतात, नवे प्रयोग त्याच्यामध्ये घडतात आणि आशयातून वेगवेगळे प्रयोगसुद्धा आकाराला येतात आणि त्या पद्धतीचे प्रयोग आपल्याकडे झालेले दिसतात. म्हणून आपल्याकडे नवकथेचं युग आलं. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले यांनी नवकथा आपल्याकडे निर्माण केली. त्याच्यानंतर साठोत्तरी वाङ्मय प्रवाहामध्ये दलित, ग्रामीण, स्त्रीवादी कथांनी नवीन एक विश्व निर्माण केलं. नव्वदोत्तर कालखंडामध्ये आपण पाहतो की जागतिकीकरणानंतर कथा पुन्हा एकदा बदलली. दीर्घकथा ही जी परंपरा आहे तीसुद्धा
आपल्याकडे फार कमी होती, परंतु आज दीर्घकथासुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे लिहिली जाते. आणि म्हणून तत्त्वचर्चा एक वेगवेगळ्या पातळीवरती जाते, परंतु कथा म्हणून काही एक ढोबळ व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्याही फार जणांनी केल्या नाहीत. नासी फडकेंची एक व्याख्या आहे आणि इंदुमती शेवडेसुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात की एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण संघटना म्हणजे कथा. म्हणजे कथा म्हणजे काय, तर एकात्म अशा अर्थपूर्ण अनुभवांची संघटना. हा इंदुमती शेवडेंनी कथेच्या संदर्भात जो संकल्पनिक दृष्टीने आपण विचार करतो तेव्हा कथेची केलेली ही व्याख्यासुद्धा या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि म्हणून लघुकथा हा कमी लांबीचा, चिंचोळा, भाषिक अवकाश पुरविणारा, एकसुरी आशयसूत्रात स्थलकालाचे संकुचित म्हणून तीव्र संवेदन देणारा प्रकार आहे. ही भालचंद्र नेमाडेंची व्याख्या तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे किंवा त्या पद्धतीची चर्चा नंतरच्या काळात झाली आहे की नेमाडेंचा कथेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन कशा स्वरूपाचा आहे त्याच्यातून प्रतीत होतो. अर्थात कुठल्याही एका वाङ्मय प्रकाराला असं श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरवता येत नाही किंवा त्याच्यातून जे जीवनमूल्य व्यक्त झालेले आहेत, त्याच्यातून जे कलामूल्य व्यक्त झालेलं आहे, त्याच्यातून जो मानवी जीवनविषयक असणारा दृष्टिकोन व्यक्त झालेला आहे, तो दृष्टिकोन त्या वाङ्मय प्रकाराचा किंवा त्या वाङ्मयाचा किंवा त्या वाङ्मय कृतीचा श्रेष्ठत्व कनिष्ठत्व ठरवत असतो. आणि म्हणून नेमाड्यांची जरी व्याख्या असली तर नेमाड्यांच्या व्याख्येला प्रतिवाद कमल देसाई यांनी सुद्धा केला आहे. म्हणजे कोणताही एखादा वाङ्मय प्रकार दीर्घ असला म्हणजे स्वतः श्रेष्ठ ठरतो किंवा तो लघु असला म्हणजे कनिष्ठ ठरतो, अशाच आशयाचा कमल देसाईंचा त्या काळामध्ये अभिप्राय आहे. तुम्हाला माहिती आहे की कमल देसाई या आपल्याकडे स्त्रीवादी कथालेखिका, कादंबरिकार म्हणून परिचित आहेत. आणि कथेच्या संदर्भात नंतरच्या काळामध्ये या सगळ्यांनी नेमाड्यांचे हे जे मत आहे त्या मताच्या अनुषंगाने चर्चासुद्धा झालेली आहे. त्या मतांना काही जणांनी त्या मताची बाजू घेतली असेल तर काही जणांनी त्या मताच्या विरोधामध्ये सुद्धा आपली भूमिका मांडलेली आपल्याला दिसून येते. एकूण काय तर मराठीमध्ये साधारणतः 1920 नंतर ज्याला आधुनिक कथा आपण असं म्हणू ती मोठ्या प्रमाणात लिहिली जाऊ लागली. तत्पूर्वी हरिभाऊ आपटेंनी कथेचं युग आपल्याकडे निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपल्याकडे कर्मणूक कालखंड, सत्यकथेचा कालखंड, मनोरंजन कालखंड हा नियतकालिकांचा जो सगळा बोलबाला होता त्या काळामध्ये जी कथा नियतकालिकातून आली त्याच्यातून कथेचे काही कालखंडसुद्धा आपल्याला पडलेले दिसून येतात. आणि कथेच्या वाङ्मय इतिहासाची चर्चा करण्याचा विषय जो आहे तो वेगळा आहे, परंतु कथेची एक तोंडओळख म्हणून ज्याला आपण म्हणू तो भाग हा पहिल्या व्याख्यानाचा विषय असल्यामुळे मी काही ढोबळ मानाने कथेच्या संदर्भात आणि कथात्मक साहित्याच्या विशेषाच्या संदर्भात या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आणि नंतरच्या भागामध्ये मला वाटतं की मी कथेच्या घटकांविषयी आणि कथेच्या प्रकारांविषयी काही एक मांडणी करणार आहे. आणि म्हणून आतापर्यंतची जी सगळी मांडणी आहे ते कथात्मक साहित्याचे विशेष आणि कथा नेमकं कशाला म्हणायचं, कथा म्हणजे काय, कथा कशाला म्हणायचं या भोवती माझी केंद्रित होती. आणि म्हणून पुढच्या व्याख्यानामध्ये मी कथेचे घटक आणि कथेचे प्रकार याविषयी माझं जे असेल ते म्हणणं मांडेल. या पहिल्या भागामध्ये मला वाटतं की मी इथं थांबतो, कारण हा सगळा भाग आता मोठा झालेला आहे. आणि म्हणून मी इथं थांबतो आणि पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात. धन्यवाद.